नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. सकाळच्या वाजले 7:30 आणि मी किरण कोतापकर कोकणातील वाटा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आपण आलो आहे लांजा तालुक्यातील आजगे बेणी या गावामध्ये. मुळात लांजा तालुक्यामध्ये दोन बेणी आहे, एक हरचं बेणी आणि एक आजगे बेणी. तर मी आलो आहे माझ्या सासरवाडीमध्ये म्हणजे आजगे बेणीमध्ये आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत बेणीचे धरण. सो लेट्स गो. ही संपूर्ण काजूची बागायत आहे. आणि ही जाते धरणाकडे पायवाट. हे ते आंब्याची बागायत आहे आणि त्याच्या बाजूला आय थिंक सो एक घर आहे आणि तिथे स्विमिंग पूल वगैरे असं काहीतरी आहे. सगळं काय मीही कधी गेलो ना, बट बघू, एक्सप्लोर करायला मिळालं तर करू आपण नक्कीच. आणि हे आहे प्रशस्त बेणीचं धरण. ओ भाई, कडक. ते सर्व झाडे होती ती वाटतं तोडण्यात आलेली आहे सगळी. आणि ही विहीर आहे. मीही कधी पाहिली नव्हती, बट बघूया आता. विहीर जास्त खोल नाही आहे आणि त्याला पाणी सुद्धा नाही आहे. धरणाच्याच बाजूला ही विहीर आहे. हे मुळात जेव्हा पावसाळा पडतो तेव्हा पहिल्या 1-2 पावसामध्येच हे पाणी इथपर्यंत तर धरणाचं ते पूर्ण रस्त्याला टेकतं पाणी. असं प्रशस्त असं धरण आजगे बेणी. हे संपूर्ण पावसाळ्यातून पाण्याने व्यापलेलं असतं हे धरण. संपूर्ण रस्त्याला लागूनच हे धरण आहे बेणीजवळचे. जे लांजापासून हार्डली फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे. माझ्या डाव्या हाताला सगळ्या काजूच्या बागा आहेत. इथून ही वाट आहे वाडीकडे जाणारी आणि या सगळ्या काजूच्या बागा आहेत. रस्त्यावरून येताना व्ह्यू धरणाचा एकदम ऑसम वाटतो एकदम. हे जेव्हा धरण बांधण्यात आलं त्यावेळी इथे माझ्या माहितीनुसार 1-2 वाड्या होत्या, बट त्यांना स्थलांतरित करून वरती जागा देण्यात आली आहे. त्यामुळे धरणामध्ये एक मंदिरही आहे. आपण जाऊन बघूया पुढे. संपूर्ण अस्ताव्यस्त झालेले हे मंदिर आहे त्या आधीचे. सगळ्या ठिकाणाचा नजारा तर एकदम ऑसम आहे. सकाळच्या वेळेमध्ये कोकणामधली नजारा म्हणजे नादच नाही.
हे ते मंदिराचा चौतारा आहे आणि आपण पाहता ठिकठिकाणी हे चिरे पडलेले आहेत मंदिराचे दगड. पाहायला लागलो तर मंदिर बघा कुठे राहिलं. त्याचा मंदिराचा पाया अजून तसाच आहे. इथून लांबूनच मला दिसते वेगवेगळे डिझाईन्स मंदिराचे कोरीव काम केलेले दगडाचिरांमध्ये. हे पाहता मंदिराचे चिरे सर्व ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी नेमकं कसलं मंदिर आहे ते काय कळत नाही मला, बट मंदिरच आहे. इकडे बघतो तुम्हाला चिरावरती डिझाईन दिसते कोरलेले. देवा, हे आमच्याच घरातले सगळे जण दिसतात आहे. आणि माझी मेवणी, मोठी मेवणी, जी मॉर्निंगला सकाळी येते कपडे धुवायला, ती गाडी घेऊनच येते. कारण की एवढे सर्व कपडे घेऊन येणं मला पॉसिबल होत नाही, सो ती गाडी घेऊनच येते. हे बाई, ही पण चालली की काय? वाईफचे काकू झालं होतं तिचं पण कपडे धुवून. गाडीला धक्का मारते ती मोठी मेवणी, पाठीमागे माझी वाईफ. सकाळी पण गाडी चालू होत नव्हती, आता पण होत नाही चालू. हा, मग तेच दाखवतोय गाडी कशी बंद पडली आहे. आणि फायनली गाडी चालू झालेली आहे. वा वा. इथं बसलेले आहेत. हा, नाही दाखवलं मी.
कोकणाचा ब्रिज दिसतोय. आपण झूम करून पाहूया. जास्त जुना झाल्यामुळे तो व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये कैद होत नाही. पण एकदम शांत वातावरण. लाल परी कोकणातली. ओ भाई, माझ्या अतरंगी बोलण्यामुळे मला व्यवस्थित मराठी शब्द सोडता येत नाही. त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये मी कमीच बोललो आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपण आज जाणार आहोत मंगळवारच्या बाजारामध्ये लांजा. सो भेटू आपण सेकंड व्हिडिओमध्ये.